दिनांक 29 ऑगस्ट मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले। दिनांक 1 सप्टेंबर आंदोलकांवरती लाठीमार झाल्याची घटना घडली। त्यानंतर मनोज जरांगे पाटलांचं उपोषण राज्यभरात चर्चेचा विषय ठरलं। दिनांक 4 सप्टेंबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली। या संयुक्त पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीमाराच्या घटनेबाबत शासनाच्या वतीने माफी मागितली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 5 सप्टेंबरला शासनाच्या वतीने गिरीश महाजन, अर्जुन खोतकर, संदीपान भुमरे, अतुल सावे, राजेश टोपे अशा नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत संवाद साधला। दिनांक 6 सप्टेंबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निजाम काळातील नोंदींनुसार कुणबी दाखले देणार असल्याचा निर्णय जाहीर केला। या निर्णयानंतर मनोज जरांगे पाटील आपलं उपोषण आता मागे घेतील अशा शक्यता बोलून दाखवल्या जात होत्या। गुरुवार म्हणजे आज दिनांक 7 सप्टेंबरला ते उपोषण मागे घेतील असं बोललं गेलं, पण त्यांनी उपोषण मागे घेणार नसल्याचं सांगितलं। सोबतच वंशावळी या शब्दावरती आक्षेप घेत हा एक शब्द काढावा, आपण उपोषण मागे घेतो असंही सांगितलं। साहजिकच प्रश्न पडतो तो म्हणजे शासनाने निर्णय घोषित करूनही मनोज जरांगे पाटील मुद्दामून हेकेगोर भूमिका घेतायत का, की जरांगे पाटील बोलतायत ते योग्य असून शासन आपल्या निर्णयात शब्दांचे खेळ करत वेळ मारून नेतंय? नेमकं काय घडतंय समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। आता यासाठी मुळात मनोज जरांगे पाटील यांची मागणी काय आहे हे आपल्याला पहिल्यांदा पाहावं लागेल। मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही जरांगे पाटलांची प्रमुख मागणी होती आणि आहे सुद्धा। यासाठीच ते उपोषणाला बसलेले। उपोषणादरम्यान झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर आंदोलकांवर झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि लाठीमार करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करावं अशी मागणी सुद्धा त्यांच्या मार्फत सरकारकडे करण्यात आलेली। आता पोलीस लाठीमाराची जी घटना झाली त्याबाबत शासनाने जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेलं आहे। शिवाय अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती सुद्धा नेमण्यात आली आहे। अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना हे गेल्या 3 दिवसांपासून जालन्यामध्ये तळ ठोकून आहेत। कालच त्यांनी सुमारे 2 ते 3 तास मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा सुद्धा केली आहे। पण मनोज जरांगे पाटलांची मूळ मागणी आहे ती मराठा आरक्षणाची। आता हा विषय मार्गी लावताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल दिनांक 6 सप्टेंबरला नेमका कोणता निर्णय जाहीर केलाय ते सुद्धा पाहूयात। तर मराठा समाजातल्या ज्या व्यक्तींची कुणबी अशी निजामकालीन नोंद असेल त्यांना इतर मागास प्रवर्गातनं म्हणजे ओबीसी प्रवर्गाचे दाखले दिले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। आता हे कुणबी दाखले देण्यासाठी कार्यपद्धत निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती सुद्धा स्थापन करत असल्याचं सांगितलेलं आहे। यातच निजामकालीन नोंदी आणि वंशावळी तपासून हा निर्णय घेण्यात येईल असंही सांगण्यात आलंय। आता जी समिती निश्चित करण्यात आली आहे ती नेमकं काय करेल तर येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये शासनाला महसुली, शैक्षणिक आणि संबंधित नोंदी पाहून तपासून निजामकालीन कुणबी नोंद असणाऱ्या मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याकरता वैधानिक आणि प्रशासनिक तपासणी करेल आणि त्या बाबतीत एसओपी म्हणजे कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल। थोडक्यात मराठवाड्यातल्या मराठा ज्यांची पूर्वीच्या निजामशाहीत कुणबी अशी नोंद होती त्यांना कुणबींचा दाखला मिळणार आहे आणि कुणबी समाजाचा समावेश हा ओबीसींच्या प्रवर्गात असल्याने आपोआपच मराठवाड्यातल्या मराठ्यांचा समावेश सुद्धा ओबीसी प्रवर्गात होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे असा निष्कर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या घोषणेनंतर काढण्यात आलाय। मात्र हा विषय इतका सोपा आहे का तर नाही। मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर 3 मुख्य प्रश्न आता विचारले जाऊ लागलेत। यातला पहिला प्रश्न तो म्हणजे अशा प्रकारे फक्त मराठवाड्यातल्या मराठ्यांच्याच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो, कारण संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न या घोषणेमुळे सुटत असताना दिसत नाहीये। दुसरा प्रश्न म्हणजे मराठ्यांचा समावेश कुणबी दाखले देऊन ओबीसी मध्ये झाला तर मराठा ओबीसी हा संघर्ष तीव्र होणार नाहीये का? आणि तिसरा प्रश्न तो म्हणजे या घोषणेमुळे मराठवाड्यात असणाऱ्या मराठ्यांना सरसकट कुणबी दाखला मिळणार आहे का? थोडक्यात काय तर मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे हे 3 प्रमुख प्रश्न निर्माण झाले असले तरी जरांगे पाटील यांच्या समोरचा मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे मराठवाड्यातल्या मराठ्यांना का होईना पण कुणबी प्रमाणपत्र मिळवून देणं। आणि हेच मिळवून देताना त्यांच्या समोर निर्माण झालेली अडचण आहे ती म्हणजे वंशावळीच्या नोंदीची। कारण सरकारने आता जो निर्णय घेतलाय
तशा प्रकारचं आरक्षण यापूर्वी सुद्धा कुणबी नोंद असणाऱ्यांना मिळतच होतं. ज्यांच्याकडे निजामकालीन दाखले आहेत त्यांना ऑलरेडी सरकारी दफ्तरी गेल्यानंतर कुणबी समाजाचे लाभ मिळत होते. अर्थात सरकारच्या या घोषणेमुळे सरसकट मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबींचे दाखले मिळणार नाहीयेत. मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय जाहीर करताना निजामकालीन नोंद आणि वंशावळ हे दोन मुद्दे अधोरेखित केलेले आहेत आणि यातलाच पहिला मुद्दा जो आहे त्याच्याकडे आता आपण पाहूयात. तो म्हणजे निजामकालीन नोंद. याचं उत्तर आपल्या हैदराबाद संस्थानने केलेल्या पहिल्या जनगणनेत मिळतं. यावेळी केलेल्या जनगणनेनुसार मराठवाडा प्रांतातल्या कुणबी जातीची लोकसंख्या ही 26,61,645 इतकी होती. तर कुणबी मराठा समाजाची लोकसंख्या ही 46,10,778 इतकी होती. या जनगणनेत मराठा अशी स्वतंत्र नोंदच नाहीये. 1909च्या जनगणनेत सुद्धा स्वतंत्रपणे मराठा अशी नोंद करण्यात आलेली नाहीये. कुणबी अथवा कुणबी मराठा अशा दोन प्रकारच्याच नोंदी हैदराबाद संस्थानच्या जनगणनेत करण्यात आलेल्या आहेत. अर्थात याचा आधार घेऊनच मनोज जरांगे पाटील मराठवाड्यातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी दाखला द्या अशी मागणी सरकारकडे करतात. मात्र मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या आदेशानुसार यामध्ये वंशावळी देखील तपासल्या जातील. जर वंशावळी तपासण्याची पद्धत आली तर सरसकट मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी दाखला मिळणं कठीणच ठरू शकतं. कारण वंशावळ शोधण्याची प्रोसेस ही किचकट असल्याचं प्रशासकीय अधिकारी सुद्धा सांगतात. एकतर महसुली नोंद आणि शैक्षणिक नोंद या दोन आधारांवर वंशावळी तपासून घेता येते. यातल्या शिक्षणापासून मराठवाड्यातल्या अनेक मराठे वंचित राहिल्याने शैक्षणिक नोंद नसल्याचं सांगण्यात येतं. मग अशा वेळी महसुली नोंद शोधणं आवश्यक ठरतं. आता ही महसुली नोंद शोधून कुणबी कनेक्शन सिद्ध करून मराठा समाजातले तरुण ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. अर्थात वंशावळ हा शब्द शासनाने टाकला तर ही पद्धत किचकट तर होतेच, पण वंशावळ डिफाईन करता न आल्याने मोठ्या प्रमाणात समाजासमोर अडचणी सुद्धा निर्माण होऊ शकतात. त्यापेक्षा हैदराबाद संस्थानच्या जनगणनेचा आधार घेऊन गावानुसार असलेल्या नोंदी पाहून सरसकट आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटील करतात असं दिसून येतं. साहजिकच मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला आक्षेप हा योग्य आहे असं म्हणता येतं. पण तसं असलं तरी इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये सामावून घेणं ही गोष्ट महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा या राजकारणाला जन्म देऊ शकते. शिवाय मराठवाड्याच्या बाहेर असणाऱ्या मराठ्यांमध्ये सुद्धा असंतोष निर्माण करणारी ठरू शकते. असो, तर मनोज जरांगे पाटील आजही उपोषण मागे घेत नाहीयेत. ते वंशावळ सिद्ध करावी लागेल या शासनाच्या शब्दामुळे. शासनाने हा शब्द मागे घेतला तर मात्र शासनाला ओबीसी विरुद्ध मराठा आणि इतर मराठा विरुद्ध मराठवाड्यातला मराठा या संघर्षाला सुद्धा तोंड द्यावं लागू शकतं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? महत्त्वपूर्ण वाटली असेल तर नक्की इतरांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.